प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा म्हणजे 6 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. सॉरी प्रेक्षकांनो, माझी तब्येत बरी नव्हती म्हणून LPचा रिव्ह्यू मी स्किप केला, त्याबद्दल खरंच सॉरी. पण आता आज देतीये आणि रेग्युलर देणार आहे. सुरुवातीला आपण बघतोय कला मुद्दाम गुळण्या करत असते पाण्याच्या आणि तिची चादर वगैरे झटकत असते आणि अद्वैतला मुद्दाम त्रास देत असते. अद्वैत म्हणतो, काय चाललंय खरे, कशाला रात्री बेरात्रीचा केओस करतेस. कला जोरात ओरडते आणि म्हणते, माझं काम असंच आहे, तुला प्रॉब्लेम असेल तर तू बाजूला सरक. इकडे ही कलाची आई तिच्या रूम जवळनं पास होत असते तेव्हा त्या विचार करतात, देवा देवा देवा, एखाद्या रात्री यांच्या खोलीतून भांडणाचा आवाज आला नाही असं एकदा पण झालं नाही मी इथं आल्यापासून. या दोघांचं म्हणजे असं आहे, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. दोघांचं ते एकमेका वाचून पान हलत नाही, पण भांडतात कसं. कोल्हापुरात जर कोणाला कुस्तीचा आखाडा बघायचा असेल ना, तर या दोघांच्या खोलीत जाऊन डोकवायचं, म्हणजे बरोबर समजल. आता इकडे कला ओरडते आणि म्हणते, चांदेकर, तुला त्रास होत असेल ना तर कानात दोन्ही बोटं घाल, नाही तर कापसाचे बोळे कोंब, नाहीतर देवाने दिलेली दोन्हीच्या दोन्ही बोटं त्या कानात घुसव तुझ्या. आता अद्वैत ओरडतो आणि म्हणतो, ए, माझ्याशी बोलायचं ना तर रिस्पेक्टनी बोलायचं, या आवाजात बोलायचं नाही, माझ्याशी खरे रिस्पेक्टनी बोल. आता कला म्हणते, ए चांदेकर. आता कला त्या साडीच्या पलीकडे जाते तेव्हा अद्वैत म्हणतो, लांब राहा खरे, लांब राहा. कला खूप चिडते आणि म्हणते, चांदेकर, माझ्याशी अशा आवाजात बोलायचं नाही हा, मी बरी आहे तवर बरी आहे. माझं डोकं एकदा का फिरलं की फिरलेलं असतं, कळलं का तुला आगाऊ. अरे बापरे, कला तर दातोट खाऊन ओरडतीये अद्वैतवर. आता इकडे संगीताताईनं जाम भारी आयडिया लावतात. आता त्या विचार करतात, वाटलंच मला ही आमचीच कार्टी असणार. किती वेळेला सांगितलं तिला जावाई बापूंसोबत वाद घालू नको, समजून घे, पण एक नंबरची डांबरट कार्टी आहे. अरे देवा, अरे हा, फ्रीज मध्ये दूध ठेवायचं राहिलं वाटतं माझं. आता त्या गडबडीत स्वयंपाकघरात निघून जातात. या सरोजबाई काहीतरी वाचत बसलेल्या असतात त्यांच्या तेव्हा ही रोहिणी येते आणि पुन्हा तनतन करून म्हणते, सरोजबाईनी, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तू पुस्तक काय वाचत बसली आहेस. आता सरोज म्हणतात, तुला कलाबद्दलच बोलायचं आहे ना. रोहिणी म्हणते, मग काय वहिनी, तुझ्या म्हणजे तुला त्या पोरीवर एवढाही विश्वास नाहीये आणि तिच्या हातात एवढा महागाचा हार दिलास तू, आणि अद्वैतला पण एवढा विश्वास आहे का तिच्यावर. मला जसं कळलं ना वहिनी, तशी धावत आलीये मी. तू काहीतरी करायला हवंस वहिनी. आता सरोज म्हणते, नाही, आता आता मी थोडं शांत राहणार आहे रोहिणी. आता छोटे छोटे बॉम्ब फोडण्यात मला इंटरेस्टच नाहीये. आता मी एकदाच एक मोठा बॉम्ब फोडणार आहे. रोहिणी म्हणते, अगं पण हे सगळं करताना तुझा हातातनं वेळ जाईल ना वहिनी. सरोज म्हणते, नाही जाणार. आतापर्यंत मी जे जे काम हातात घेतलं ना ते सगळं सक्सेसफुल केलंय. हे काम सुद्धा मी सक्सेसफुल करणारच, बघशीलच तू. आता इकडे या नैनाचे काहीतरी रिपोर्ट्स आहेत, ते हा राहुल हातात घेतो आणि आता नैना गडबडून जाते आणि त्याच्या हातातनं ते हिसकवते आणि म्हणते, अरे राहुल, असं काय करतोयस, दमलायस तू, जा पटकन फ्रेश हो. राहुल म्हणतो, काय आहे तुझ्या हातात, दाखव जरा. नैना म्हणते, अरे जा ना, तू फ्रेश व्हायला चालला होतास ना, तर जा की. आता राहुल म्हणतो, प्रेग्नन्सीचे रिपोर्ट आहेत ना, बघू देत ना मला. आता नैना म्हणते, अरे दुसरं काय असणार आहे, तू जा ना, तुझ्यासाठी गिझर ऑन केलाय मी. राहुल म्हणतो, अगं मला बघू दे ना, ते आपल्याच बाळाचे फोटो आहेत ना, आपल्याच बाळाचे रिपोर्ट्स आहेत, दाखव की मला, एवढं काय गडबडतेस. नैना म्हणते, अरे मी कुठे गडबडतीये, मी तुला एवढंच म्हणलं की आत्ता गडबडीत बघण्यापेक्षा तू निवांत बघ ना. वाटलंच तर तू फ्रेश होऊन ये आणि मी तुला मस्त माझ्या हातचं बदाम पिस्त्याचं गरम गरम दूध घेऊन येते. तू बाहेर बघ ना, किती रोमॅन्टिक वातावरण आहे, मस्त थंडी पडली आहे, तुला बरं वाटेल. राहुल म्हणतो, मला नको ते दूध. नैना म्हणते, असं काय करतोस बेबी, तू मगाशी नीट जेवला नाहीये, दूध पी म्हणजे बरं वाटेल तुला. राहुल म्हणतो, जेवलंय ग मी. नैना म्हणते, प्लीज राहुल, मला माहितीये तू जेवला नाहीयेस, मी तुला दूध आणून देणार आहे. बाळाच्या बाबांनी त्यांच्या हेल्थची काळजी घ्यायला नको का. जा बरं, तू फ्रेश होऊन ये, मी तुझ्यासाठी दूध आणते. आता असं म्हणून तो राहुल निघून जातो तेव्हा नैना ते तिचे ते रिपोर्ट का काय आहे ना ते पर्समध्ये ठेवते आणि सुटकेचा निश्वास टाकते. आता बघा इकडे प्रेक्षकांनो, या नैनाने दूध तयार करायला सुरुवात केली आहे राहुलसाठी. खरं तर तिची इच्छा नसते, पण ते रिपोर्ट लपवण्यासाठी तिला ते दूध करावंच लागलं. आता नैना विचार करते, रात्री झोपायचं सोडून मी या राहुलला मसाला दूध देत बसली आहे. आता बघा तेवढ्यात तिची आई येते आणि कौतुकाने विचारते तिला, काय ग नैने, काय करतेस. नैना म्हणते, अगं काही नाही, जरा भूक लागलीये, दूध करते. आता कलाची आई म्हणते,
अगं मला सांगायचं ना नैने, इथे कशाला आले मी? तुझी आणि बाळाची काळजी घ्यायलाच ना. तुझी काळजी घ्यायला आले बेटा, तू जावर मी आणते तुझ्यासाठी खायला. आता नैना म्हणते, अगं मला नकोय मम्मा, हे राहुलसाठी मसाला दूध करते मी, तो जेवला नव्हता ना. मग आता या कलाची आई म्हणतात, अगं बाई नैना, असंच नवऱ्यावर प्रेम करत जा हं, सासू सासऱ्याची पण काळजी घ्यायची, म्हणजे बघ सगळेजण तुझंच कौतुक करतील. आता कलाची आई मनातल्या मनात विचार करते, नैनीला समजायला लागलं तर नवऱ्याशी कसं वागायचं ते. हे आश्चर्यच आहे म्हणा, पण त्याहूनही मोठं आश्चर्य म्हणजे नैनीला जे समजायलंय ते माझ्या कलेला का समजत नसेल. ढय नुसती एक नंबरची. आता नैना म्हणते, ए मम्मा, या दुधाचा कलर बघ बरं, बरं वाटतंय ना. आता ह्या कलाची आई म्हणतात, अगं कलर नसतो पाहायचा दुधाचा, चव बघायची असते, खाऊन बघ बरं, नाही तर सॉरी थोडं पिऊन बघ बरं. आता ही नैना वास घ्यायला लागते. मग आता या कलाची आई म्हणतात, अगं वास नाही घ्यायचा बाई, चव कमी होते दुधाची, घेऊन जाते दूध. आता ती नैना दूध घेऊन जाते बरं का या राहुलसाठी. नैना जेव्हा राहुलला दूध घेऊन जात असते तेव्हा कलाची आई पुन्हा मनात विचार करते, माझी नैनी किती प्रेमाने करते नवऱ्याचं, पण कला नुसती चिडचिड चिडचिड करत राहते अद्वैत रावांवर. आता काहीतरी करायलाच हवं मला. मी आता रॉकेटला जाऊन विचारू का, असं म्हणून आता त्या रॉकेटकडे गेल्यात. आता बघा प्रेक्षकांनो, मजा येते. रॉकेट जरा झोपलेला असतो बिचारा. कलाची आई त्याला उठवायला जाते तेव्हा तो दचकून जागा होतो. कलाची आई म्हणतात, काय रे रॉकेट, काय झालं एवढं दचकायला तुला? रॉकेट म्हणतो, अरे एवढी मोठी बाई पाहिल्यावर कोणी पण दचकेलच ना. कलाची आई चिडते आणि म्हणते, मुर्द्या थांब, तुला दाखवते, मला जाड म्हणतोयस होय, मला जाड म्हणतोयस. आता त्या रॉकेट म्हणतो, अगं नाही ग मावशे, तशी मोठी नाही ग, हुद्द्यानं मोठी, खमकी बाई म्हणतोय मी तुला. आणि मावशे तुला जाड आहे मी असं म्हणून घ्यायची हौसच आहे. आता संगीताताई म्हणतात, बंद कर, वचा वचा नको बोलू, अरे एक काम करायचंय. आता रॉकेट म्हणतो, काय काम करायचंय सांग बरं मला. आता त्याने ना ते मच्छरदाणी का काय असं पसरवून ठेवलंय त्याच्या पलंगावर. आता त्या मच्छरदाणीच्या बाहेर तो येतो आणि म्हणतो, काय काम करायचंय मावशे, तू सांग मला पटकन. आता या संगीताताई म्हणतात, काम म्हणजे तसं काम नाही रे, तुझे दाजी आणि तुझी बहीण नेहमी भांडत राहतात बायकाचा कचा, या दोघांना एकत्र आणण्यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. मग आता रॉकेट म्हणतो, बाबा बाबा, लई डेंजर प्रकरण आहे त्यांचं, आता कानाला खडा लावलाय मी, त्यांच्या भांडणात पडलं की माणूस संपलंच म्हणून समजायचं, आता आपण नाही बाबा त्यांच्या भांडणात पडणार. मग संगीताताई म्हणतात, अरे मुर्द्या, तुझ्या डोक्यातून काहीतरी आयडिया काढ ना. आता रॉकेट म्हणतो, सडक्या डोक्यातून सडकं बाहेर येईल ग मावशे. आता लगेच या म्हणतात, अरे बाबा, मला असं म्हणायचंय, तुझं सुपीक डोकं आहे ना, मग सुपीक डोक्यातून सुपीक आयडिया काढ ना. मग रॉकेट म्हणतो, आता कसं ग मावशे, कसं कसं. मग आता संगीताताई म्हणतात, अरे बाबा, मला तुला तेच म्हणायचंय, काशा काशीवर प्रेम करत नाही, काशी बी काशावर प्रेम करत नाही. काशा आणि काशीला एकत्र करायसाठी आपल्याला कसं तरी काहीतरी केलं पाहिजे. काशी काही ऐकत नाही, असं त्यांनी बरंच कन्फ्युजन करून या रॉकेटला सांगितलंय. आता रॉकेट म्हणतो, मावशे माझ्या डोक्याची काशी झाली बघ, झंप्या मावशीला सुचे ना, तर या चंप्याला कुठून काय सुचणार आहे. आता या संगीताताई म्हणतात, मुर्द्या, मला झंप्या मावशी म्हणतो का, थांब तुला दाखवते जरा. आता बघा एकदम त्याला त्या रॉकेटला मारता मारता डोक्यात आयडिया येते आणि त्या म्हणतात, अरे माझ्या सोन्या, माझ्या गुंडुल्या, मला तर तू लई भारी आयडिया दिलीस बघ. रॉकेट म्हणतो, मावशी म्या तुला आयडिया दिलीये, कधी, कवा आणि कशी. आता याला संगीताताई म्हणतात, सांगते रे तुला. आता त्यांनी काहीतरी आयडिया त्याला ऐकवलीये जी आपल्याला ऐकवलेली नाहीये. आता रॉकेट म्हणतो, झक्कास माझी जंप्या मावशी. आता लगेच हे दोघे जण हात धरून एकमेकांचा कुठेतरी गेलेत. आता हे दोघं वेषांतर करून येतात बरं का. मजा आली आहे प्रेक्षकांना आज बघायला. आता कलाला काही झोप येईना, पण झोपायच्या आधीच या अद्वैतने तिला बजावलेलं असतं की मला अजिबात उठवू नकोस ना उगाचच. पण कला झोपेत उगाचच त्याला शुकशुक शुकशुक करायला लागते. आता त्या साडीचा पडदा बाजूला घेत साडीचं काठ त्याच्या कानाला वळवळ करते ती आणि तो जागा होतो आणि चिडतो. आता अद्वैत चिडून म्हणतो, काय चाललंय खरे, काय फालतूपणा करतेस. आता कला म्हणते, लाईट घालव ना बाबा, मला झोप येत नाहीये. अद्वैत म्हणतो, एवढ्यासाठी मला कशाला उठवतेस, तू घालव ना लाईट. कला म्हणते, अरे बाबा तुझ्या साईडला आहे ते बटन. आता अद्वैत म्हणतो, मी नाही बंद करणार, तुला काय करायचं ते कर, असं म्हणून तो अंगावर चादर घेतो. कला म्हणते, हो का, मग मी पण डोक्यावरनं पांघरून घेते आणि झोपून जाते, राहू दे तुझे लाईट चालू.
पण आता रॉकेट आणि या कलाच्या आईची मज्जा बघा. रॉकेटने आणि कलाच्या आईने दरोडेखोरांचं रूप धारण केलंय. आता म्हणतोय कसा रॉकेट, ये रे झंप्या. आता कलाची आई तर खरंच दरोडेखोरच दिसतीये. आता त्या म्हणतात, बोलवय चंप्या. रॉकेट म्हणतो, मावशे मला लई भीती वाटते. आता या संगीताताई म्हणतात, जो घाबरला त्याचं पोट बिघडलं. रॉकेट चल लवकर वर जाऊ आपण. रॉकेट म्हणतो, आता कला आणि अद्वैत साहेब. आता लगेच या कलाच्या आई म्हणतात, आता या दोघांना आपण जवळ आणायचंय. चल वै झंप्या, चल मग चंप्या, असं दोघं एकमेकांना प्रोनाऊन्स करतात. आता इकडे बघा या नैनाची पंचायत झाली आहे, कारण राहुल मोबाईलवर गेम खेळतोय. आता ती विचार करते, हा झोपत का नाहीये राहुल. मला ना आता त्या हाराची सोय करायची आहे. त्या नैनाला तो हार चोरायचा आहे जो अद्वैतने कलाकडे ठेवायला दिलाय. आता नैना विचार करते, त्या रूम मध्ये कशी जाऊ मी, काय करू. आता तेवढ्यात राहुल गेम मध्ये म्हणत असतो, जा जा. नैना घाबरते आणि विचार करते, हुश, मला वाटलं मी माझ्या मनातलं बोलले की काय, हा गेम खेळत बसला. राहुल मात्र गेम खेळता खेळता म्हणत असतो, जा जा लवकर जा. शेवटी नैना म्हणते, राहुल बेबी झोप ना, तुझ्या डोळ्यांना. राहुल म्हणतो, अगं मला एवढी लेवल कंप्लीट करू दे. नैना म्हणते, अरे असं काय करतोस राहुल, आता बाळ आल्यावर काय तुम्हा दोघांना ओरडत बसायचं का मी. मग राहुल म्हणतो, अरे एकच लेवल राहिलीये प्लीज. नैना म्हणते, अरे माझी झोप पूर्ण नाही झाली तर मला त्रास होतो रे दिवसभर. तू झोपत नाहीस ना तोपर्यंत मला दिवे घालवता येत नाही, मला झोप येत नाही, म्हणून म्हणते रे प्लीज झोप ना रे राहुल. राहुल फायनली नैनाचं ऐकतो आणि म्हणतो, ठीक आहे तर झोपतो मी. आता तू का बसलीयस, तू ही झोप की. नैना म्हणते, हो झोपते ना. आता ती पण झोपते, पण आता तिला चोरी करायची आहे तर कशी करेल हा ती विचार करते. आता इकडे बघा रॉकेट आणि या संगीताताई दोघं जण वेषांतर करून कलाच्या खोलीत घुसतात. आता रॉकेट म्हणतो, मावशे लईच अंधार आहे ग. आता लगेच या बाजूला येतात कलाच्या आई म्हणतात, ए रॉकेट तू मावशे मावशे म्हणू नको, मला तू झंप्या म्हण. रॉकेट म्हणतो, बरं मावशे चल आता सगळं ग्राउंड क्लिअर आहे, आपण पुढे जाऊयात. आता या कलाच्या आई म्हणतात, ए बाबा मोठ्याने नको बोलूस असं आणि आवाज बदलून बोल. रॉकेट म्हणतो, बरं आवाज बदलतो मी, पण ही पट्टी काढू का डोळ्यावरची. आता संगीताताई म्हणतात, अरे कानाखाली आवाज काढू का, डोळ्याची पट्टी नको काढू, आवाजाची पट्टी बदल, आवाज बदल. आता रॉकेट आवाज वेगवेगळे काढायला लागतो. तेव्हा कलाची आई म्हणते, चल आता चुपचाप आतमध्ये. अद्वैत जरा अर्धवट जागा असतो बरं का. आता या कलाच्या आई आतमध्ये येतात तेव्हा बदकन पडतात आणि त्या जोरात म्हणतात रॉकेटला, माझी कंबर. रॉकेट म्हणतो, एक नंबर. आता दाजी उठतील बरं का, आता काही खरं नाही आपलं मावशे. ए मावशे हे धर ना, जरा रस्सी धर ना. आता या म्हणतात, हा चल कामाला लागू. आता हे दोघं ठरवतात की अद्वैत आणि कलाला बांधून ठेवायचं. जरा फनी आहे प्रेक्षकांना आजचा प्रसंग, पण कुठेतरी जरा अतिरेक वाटला. असो तर आता बघा हे दोघं जण म्हणजे पुढे जायला लागतात. तेव्हा या कलाच्या आईच्या हाताने फ्लॉवर पॉट पडतो. तेव्हा कला आणि अद्वैत दोघेही जागे होतात आणि मोठ्याने ओरडायला लागतात, अरे बापरे चोर. कला म्हणते, चांदेकर घरात चोर शिरले, चोर. कलाच्या आईने ते फ्लॉवर पॉट असं हातात धरलेलं असतं आणि त्या कलाला म्हणतात, अय आवाज नाही करणे का, ए देख मैं फ्लॉवर के पीछे छुपेला आहे. आता बघा प्रेक्षकांनो त्यांनी आवाज बदललाय आणि कलाला बंदूक दाखवतात. अद्वैत म्हणतो, ए काय चाललंय, हलू नका, कोण आहेस. आता रॉकेट म्हणतो, माय नेम इज झंप्या, तिकडे झंप्या, आय एम चंप्या. अद्वैत आता त्या साडीच्या पलीकडे जाऊन बघतो तर कलाच्या अंगावर बंदूक रोखलेली एक गुंड त्याला दिसतात. आता अद्वैत घाबरतो आणि म्हणतो, बापरे हे काय आहे. आता ते कला मोठ्याने ओरडायला लागते, चांदेकर वाचव. आता ती बंदूक बघून हे दोघंही घाबरतात. मग आता रॉकेट म्हणतो, अरे तुझ्याकडे बंदूक नाही काय. आता कलाची आई म्हणते, अय झंप्या तुझ्याकडे बंदूक आहे ना चंप्या. असं दोघं जण कन्फ्युजन. काय ना प्रेक्षकांनो प्रसंग मजेशीर आहे, मी सांगून सांगण्यापेक्षा म्हणजे तुम्हाला बघितल्यावर जास्ती मजा येईल. आता बघा प्रेक्षकांनो हे दोघही जण म्हणतात, चला रस्सी बांधा रस्सी. आता रॉकेटला काही उमजेना कसं रस्सी बांधायची, यांना दोरी कशी बांधायची ते. रॉकेटने त्याच्या हातातली बंदूक अद्वैतच्या हातात दिली आहे आणि आता कलाची आई म्हणते कशी, अरे सॉरी, अरे आमचं फर्स्ट टाइम आहे ना जरा हे चोरी करणं दरोडा घालणं, त्यामुळे आम्हाला जरा जमेना, सांभाळून घ्या. आता कला आणि अद्वैत
अद्वैत तसेच बसलेत आणि यांनी मस्त त्यांचे हात बांधून टाकलेत. आता संगीताताई म्हणतात, अरे जरा घेतो, भाड्यानं आणलाय ना, आमच्याकडे नव्हतं ना म्हणून. आता त्या पुन्हा कलाला बंदूक दाखवायला लागतात. अद्वैत म्हणतो, काय पाहिजे तुम्हाला एक्झॅक्टली? मग आता संगीताताई म्हणतात, प्रेम पाहिजे आम्हाला, प्रेम, आवाज नाही करायचा हा जास्ती. अद्वैत म्हणतो, काय काय चाललंय तुमचं? दोघांची ऍक्टिंग बघण्याजोगती आहे. राकेट आता मोठ्याने हसायला लागतो, हा 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 हा. मग आता या या कलाच्या आई म्हणतात, ए चल वर ये, तिळाच्या दिशेने ये, चल तिळाच्या दिशेने ये. त्यांनी त्यांच्या तोंडावर जो मोठा मास्क लावलाय ना, तर त्यासाठी त्या त्या बाजूनी ये असं म्हणत असतात. आता बघा रॉकेट जोरात ओरडतो, अयो. आता त्याला काही समजेना काय बोलायचं पुढे डायलॉग. मग आता कलाची आई म्हणते, ओय काय रे, ए आम्ही खरे गुंड आहेत, मी बाई जंप्या. आता रॉकेट म्हणतो, मी आहे चंप. अद्वैत त्यापेक्षा जास्ती फनी. आता अद्वैत कलाला आवाज देतो, ए खरे, ए खरे. आता ही कला म्हणते, काही आहे? अद्वैत म्हणतो, माझ्याकडे बंदूक आहे खरे. आता कला म्हणते, कुठे? मग अद्वैत म्हणतो, हे बघ ही इथे माझ्या हातात. आता या रॉकेटनेच त्याच्या हातात बंदूक दिलेली असते दोरी बांधताना. मग आता रॉकेट म्हणतो, ओ जरा निशाणा चुकीच्या साईडला लावू नका, नाही तर गोळी भलतीकडेच लागेल. आता अद्वैतचे हात बांधलेले आहेत आणि आता तो तसाच गोल गोल फिरायला लागतो आणि म्हणतो, हँड्सअप, हँड्सअप. मी सगळ्यांना सगळीकडून घेरलेलं आहे, आता कोणीही बाजूला सरकायचं नाही. आता सगळे मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करायला लागतात कलासहित. आता लगेच या कलाच्या आई म्हणजे संगीताताई म्हणतात, अय चल आवाज किया ना तो इधर ही टपका डालेंगी मैं. मग आता रॉकेटला तो म्हणतो, ए बाबा तू घेऊन टाक रे बाबा बंदूक. मग आता अद्वैत म्हणतो, अय काय चाललंय तुमचं? आता जरा गोंधळ फिरलाय यांचा. आणि आता अद्वैत आणि कलाही मोठ्या मोठ्याने ओरडायला लागतात. आणि आता शेवटी संगीताताई दमून जातात आणि खाली बसतात आणि म्हणतात, बापरे दमलो बाबा दमलो. कला म्हणते, काय रे चांदेकर, कर ना काहीतरी. आता अद्वैत म्हणतो, मी काय करू, त्याने बंदूक धरलाय. आणि अद्वैतच त्याला रॉकेटला म्हणतो, ए बाबा तुझी बंदूक पडली ना खाली, धर की. मग आता कलाची आई म्हणते, काय चाललंय तुमच्या दोघांचं? चला तिकडं व्हा तिकडं. आता या दोघांना पण बांधून ठेवलं बरं का यांनी. आता कलाची आई जोरात कलाचा हात धरते आणि कलाच्या आईची अंगठी कला बघ. आणि कलाच्या तेव्हाच लक्षात येतं की ही आपली आई आहे. आणि कलाच्या आईलाही लक्षात येतं की कलाने आपल्याला ओळखलंय. आता त्या जीभ जरा दाताखाली दाबतात आणि कलाला म्हणतात, अय अय क्या देख रही है, चल उधर चल. आता रॉकेटला त्या खाणाखुणा करतात की बांधून टाक यांना, बांधून टाक. आणि अद्वैत आणि कलाला अक्षरशः गोल 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 दोरी फिरवून हे दोघंही बांधून टाकतात. अद्वैतला म्हणत असते कला, अय लांब हो तू. अद्वैत म्हणतो, मी काय करू, ते काहीतरी करतायत ना, मग मला तुझ्यामुळे त्रास होतोय, मला का बोलतेस तू खरे? कला म्हणते, माझ्यावर नको आळ टाकूस चांदेकर. आता दोघंही कचा भांडायला लागतात. शेवटी कलाची आई दमते आणि म्हणते, अय आवाज नाही करायचा, चला शांत बसा. रॉकेट म्हणतो, चला चला दोघांनी आता नाचवून दाखवा. आता अद्वैत म्हणतो, मला नाही नाचतायत. मग आता पुन्हा कलाची आई म्हणते, संगीताताई, ओ अद्वैतराव जरा नाचून दाखवा की. आता अद्वैतराव म्हणल्यावर दोघही जण त्यांच्याकडे बघायला लागतात. कलाला तर आता पूर्ण खात्री पटलीये की ही आपली आईच आहे. कला आता अशी बघते. मग आता लगेच अद्वैत म्हणतो, बघ चंपक शेठ मला अद्वैतराव म्हणाले. ओ चंपक शेठ मला दी अद्वैतराव म्हणा ना. आता लगेच कलाची आई म्हणते, दीन कानाखाली हिच्या, नाचून दाखवा आता, नाहीतर अख्खी बंदूक खाली करल मी डोसक्याखाली. एक कले. आता कले म्हणल्यावर कला पुन्हा त्यांच्याकडे बघायला लागते. मग लगेच या त्यांचं वाक्य पलटवत म्हणतात, कल्ले म्हणजे कळले का तुला, अय पोरी कल्ले का? मग आता कला त्यांच्याकडे जरा शंका घेऊन पाहायला लागते आणि कलाला लक्षात येतं की ही आपलीच आई आहे. कला विचार करते, आई अद्वैतराव वगैरे म्हणायला लागलीये, ही तर आईच की माझी. आता या कलाची आई म्हणते, ऐ जास्ती डोसकं लावू नकोस, चल नाच गपचूप. आणि आता प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी या गमतीशीर सीनवर इथेच संपवलाय. आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत ही नैना या दोघांना असं बांधलेलं बघते आणि विचार करते आता या सिच्युएशनचा फायदा घ्यायचा आणि तो हार चोरायचा. आणि आता ती लाईट्स ऑफ करते चांदेकर. नैना विचार करते, आता या अंधारामध्ये मी माझं काम फत्ते करणार असा विचार करून तिने आता ते सगळे लाईट्स वगैरे घालवलेत. आणि आता इकडे हे दोघेही गडबडून जातात लाईट कसे काय गेले म्हणून. आता बघूयात प्रेक्षकांनो त्या हाराची चोरी कशी होते. आजचा भाग आवडला ना तुम्हाला तर नक्की कमेंट करून कळवा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थोड्याच वेळात घरोघरीचा रिव्ह्यू ऐका. धन्यवाद.